सर्वांचं मनापासून अधिक स्वागत। शिराळा व बाळबा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सन्माननीय आदरणीय अगदी लोकप्रिय दमदार आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या नावाने खेळवली जाणारी स्पर्धा शिराळा विधानसभा मतदारसंघ मर्यादित पंचायत गटवा खेळवली जाणारी स्पर्धा अर्थातच आमदार चषक 2024 आमदार चषक 2024 सर्वांचं मनापासून अधिक स्वागत। आणि सध्या मॅच खेळली जाते। मॅच क्रमांक आपण पहिली तर अगदी 4थी ओम साई शिराळा पंचायत समिती गट विपक्ष वाकोडे पंचायत समिती गट। नाणेफेकीचा कौल ओम साई शिराळा पंचायत समिती गटच्या दिशेने राहिला। दे वॉन्ट द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट। त्याचबरोबर मनापासून अधिक स्वागत करतो शिराळा युवक राष्ट्रवादीचे तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे खजिनदार सन्माननीय युक्त सेक्रेटरी सन्माननीय आदरणीय संतोषजी कदम दादा। त्याचबरोबर राष्ट्रीय मानवाधिकार संघटना शिराळा तालुका अध्यक्ष सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी कदम साहेब। कापरेगावचे युवा नेते सन्माननीय आदरणीय मानसिंगजी पाटील साहेब। त्याचबरोबर राष्ट्रीय मानवाधिकार संघटना शिराळा तालुका कार्याध्यक्ष सन्माननीय आदरणीय शैलेजी खोत साहेब। आणि त्याचबरोबर करमाळे गावचे युवा नेते सन्माननीय आदरणीय महेशजी पाटील साहेब। या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतो। धावपळीच्या युगामध्ये वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहून या व्यासपीठाची शोभा वाढवली। आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो आमदार चषक 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये। सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम। आणि घेऊन जातो क्रिकेटच्या पंढरीमध्ये, क्रिकेटच्या नगरीमध्ये, क्रिकेटच्या रणामध्ये, क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये जिथे जिंकण्याचा आनंद हरण्याची भीती या दोघांमधला क्षण म्हणजे आमचा क्रिकेटची खेळपट्टी। जाऊया दोघांच्या मध्ये। यावेळी मात्र अगदी हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करतायत मात्र तोपर्यंत अगदी तिघांच्या मध्ये चेंडू पडतोय। नो मॅन्स लँड। इस्माईल मामू चेंडूपर्यंत पोहोचले होते। चेंडू अगदी त्यांच्या डोळ्यासमोर काव कॉर्नर वरून लॉंग ऑनचं संपूर्ण अंतर त्यांनी कव्हर केलं। एवढ्या लांब ते धावत गेले। नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल झाला, ट्रॅव्हल झाला। फिटनेस वय वर्ष 50 वर्षाचे तरुण मी म्हणेल, तरुणाला लाजवेल असा आतापर्यंतचा त्यांचा खेळ आहे। तो फक्त आकडा आहे 50, अभी तो हम जवान है। टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3 आकड्यावरती 3 धावसंख्या। यावेळी देखील बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न, खेळाडू अगदी चेंडूपर्यंत पोहोचतोय, प्रयत्न सातत्याने चालू आहे। 2 धावेचा प्रयत्न इथे देखील केला जातो। फेक इथं नॉन स्ट्रायकिंग एंडला केली, तोपर्यंत स्ट्रायकिंग एंडला ओहो डायरेक्ट पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय। व्हॉट एफर्ट्स, काय प्रयत्न आहे। एक संधी चुकली, दुसऱ्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये आहे। आमचे सन्माननीय आदरणीय अमरसिंह नाईक साहेब अर्थातच पापा, आमचे सन्माननीय आदरणीय अर्थातच प्रचिती संघाचे विद्यमान अध्यक्ष आमचे प्रचिती संघाचे विद्यमान अध्यक्ष चिखली गावचे माजी सरपंच सन्माननीय आदरणीय राजेंद्र नाईक साहेब आबा यांचं मनापासून अधिक स्वागत करतो। त्याचबरोबर कारखाना संचालक सन्माननीय आदरणीय दत्तात्रयजी पाटील साहेब, आमचे सन्माननीय आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब, त्याचबरोबर
आनंदराव नाईक पतसंस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य आदरणीय सदाशिव भंडारे साहेब या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतो आमदार चषक 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये। मित्रांनो, सध्या मॅचकडे आम्ही सर्वांना घेऊन जातो। आलेल्या तमाम मान्यवरांचं पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत आमदार चषक 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये। बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पकडला, फेकला, तो बंद, एक धाव, व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट, एक रन तुमने चुराया जो सनम, व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट। चित्याची चाल होती, अन्नाची गती होती, कमेंट ऍक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ योग्य होता आणि एक धाव चोरीची होती। धावा चोराव्या लागतील, एका धावेला किंमत आहे। 5 चेंडूचा खेळ झाला, मिस्टर राजेंद्र 40+ अनुभवी गोलंदाज, तर दुसऱ्या साइडला दीपक कांबळे आणि दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर मिस्टर अभिजित पहिली विकेट माघारी गेले। धाव संख्या 6 या आकड्यावरती, एक चेंडू अजूनही बाकी आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये मॅच खेळली जाते। ओम साई शिराळा पंचायत समिती गट विपक्ष वाकुर्डे पंचायत समिती गट, अप्रतिम मॅच। यावेळी केले शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटचे खेळाडू आहेत, वेगाने येत्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केले, एकाच धावेती समाधान। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या आपण पाहिली तर 7, लॉस ऑफ दी 1 विकेट। त्याचबरोबर आपण सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत। प्रियांक यांना विनंती की सामनावीराचा पुरस्कार आपण स्वीकारावा आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो प्रचिती संघाचे अध्यक्ष पूर्व सरपंच चिखली गावचे आदरणीय राजेंद्र नाईक आबा यांना विनंती आहे की आपल्या शुभस्य आणि दत्तात्रय पाटील साहेब कारखाना संचालक बाबासो साहेब आहेत आणि सदाशिवजी भंडारे आनंदराव नाईक पतसंस्थेचे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत आणि हा पुरस्कार आपण प्रियांक यांना प्रदान करतो। या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक ज्यांनी टिपली आणि 3 गडी गारद केले, आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करत आहोत। आमदार साहेबांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, राजेंद्र नाईक आबा यांच्या शुभहस्ते आणि परंच्या उपस्थितीमध्ये आपण पायमल यांना हा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत। जबरदस्त खेळ राहिला प्रियांक यांचा आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया। जबरदस्त त्यांनी गोलंदाजी केली, लागोपाठचे 3 गडी टिपले आणि मान्यवरांच्या शुभहस्ते आपण आमदार चषक 2024 मध्ये त्यांच्या खेळाचा गुणगौरव करतोय। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, टीमची टोटल आपण पाहिली तर 7 धाव संख्या, एक विकेट नुकतीच माघारी गेली। प्रियांक पायमलनं दुसरी हॅट्रिक विकेट या स्पर्धेमध्ये घेतली, आपण पाहिलं तर रेकॉर्ड आणि आमदार चषकचा मेडल म्हणजे या मेडलला एक वेगळी किंमत आहे। मी पहिल्या दिवसापासून बोलत आलोय, एखादी 2-3 तोळ्याची चेन घातल्यानंतर जेवढा आनंद होत नाही तेवढा या मेडलमध्ये एक वेगळा भावना आहेत। पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा, चेंडू पडल्यानंतर शॉर्ट पूल आहे, खेळाडू मागे जात आहेत, आज स्टेज 1 सेकंड थर्ड, ओहो चेंडू अटेम्प्ट केला, अडवला। व्हॉट एफर्ट्स, काय एफर्ट्स दाखवलेत, फेकी तर केली आहे, तोपर्यंत धावा मात्र कंप्लीट केल्या जातात। प्रत्येक जण आपला 100% आपल्या टीम साठी देतोय, एक धाव इम्पॉर्टंट आहे। संतोष चव्हाण स्कोरर आहेत, पण उद्या आपली मॅच आहे ते पण लक्षात ठेवा। प्रतीक साठेने ही कमेंट केली आहे, संतोष चव्हाण आमच्या सोबत जोडले गेलेत। अजित यांची गोलंदाजी सध्या मात्र तुम्ही पाहताय, 9 धाव संख्या, 9 लॉस ऑफ दी 1। क्रिकेट ही माझी जान आहे, क्रिकेट माझी धडकन आहे, क्रिकेट माझं पहिलं प्रेम आहे। स्पोर्ट्स लवर, थँक्यू सो मच, खूप छान कमेंट आली आहे। 9 धाव संख्या, 9 लॉस ऑफ दी 1। यावेळी फुल टॉस चेंडू, मिड विकेट रिजन, अगदी निघून जातोय सीमारेषे पार, आमदार चषकचा दमदार षटकार, व्हॉट अ स्ट्रोक। है तो फूल भी पत्ते भी आएंगे, ये दिन अगर बुरे है तो अच्छे दिन भी आएंगे। वाह, अप्रतिम फटका खेळला, फुलटॉस चेंडू होता, शॉर्ट ऑन पूल। दीपक कांबळेकडे ताकद आहे, आर्म से मनगट आहे, मनगटातली ताकद, बॅटवरती विश्वास आहे, शॉर्ट ऑन पूल ला जवाब होता। 15 धाव संख्या, 15 सोडून दिलाय, पहिला ओळखला, जज केला, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये।
मेहनत प्रत्येकाला करावी लागते संतोष, आणि त्याच्याबद्दल देखील चर्चा करणार आहोत. ओहो, आणखीन एक व्हाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा धाव. म्हणजे काही मिळवायचं असेल तर वनवास भोगावा लागतो. आयुष्य असो किंवा क्रिकेट, काही मिळवायचं असेल तर वनवास भोगावा लागतो. घरातल्या सुखसोयीदांवरती कोणी राम बनत नाही. वनवास हा प्रत्येकाला भोगावा लागतो, आयुष्य असो किंवा क्रिकेट. बॅकफुटला जातोय, शॉर्ट आर्म पूल, मिड विकेट रिजन, निघून जातोय. आणखीन एक येतोय, धमाका. फटका याला बोलतात थोडीशी जखमेवरती मीठ टाकणं, जले पे नमक चिटकणं याला बोलतात. कारण की याआधी कॅच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, तिथे थोडीशी मिसफील्ड झाली, तदनंतर 2 षटकार आले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू दाखल होतोय. जिथे आपण पाहिलं तर अगदी 2 धाबा आहेत. या 2 धाब्याच्या मदतीनं ज्या बाईक्स आहेत, ज्या गाड्या आहेत, कृपया चिंचेचं ते झाड आहे आणि त्या झाडाखाली ज्या बाईक्स आहेत त्या कृपया काढून घ्या प्लीज. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 झालेला. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिलं तर 25-25. यावेळी देखील सुरेख फटका, बॅटच्या दारामध्ये उचलला, फेकून दिला, निघून जातोय. 1 बाउन्स, सीमा रेषे पार. आणखीन एक आमदार चषकचा दमदार. काय फटका खेला, तुम्हें क्या लगा हम खत्म हुए. सूरज ढलता है, डुबता नहीं. तो पुन्हा येतो दुसऱ्या दिवशी. व्हाट अ मॅच. 1 साइड बॅटिंग, A1 क्वालिटीची A1 बॅटिंग. दीपक कांबळे ऑन फायर. त्याला अडकवायचंय, त्याला फसवायचंय. मिस्टर अजित, शेवटचा चेंडू. मान दिलाय, सन्मान दिलाय. ही चालाकी आहे, चतुर आहे, क्लेवर आहे. डोक्यावरती बर्फ, खिशामध्ये कॅल्क्युलेटर आहे, कारण की यानंतरच्या ओव्हरला त्याला स्ट्राइक वरती यायचंय. म्हणून ही सिंगल एक धाव आहे. पुश करो खुश रहो. स्ट्राइक रोटेड. 2 षटकांचा खेळ समाप्त. टीमची टोटल जाऊन पोहोचले 30 धावसंख्या. 30 लॉस ऑफ दी 1 आफ्टर 1 ओव्हर. आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल आपण पाहतोय. बॅटिंग करते टीम वाकोडे पंचायत समिती गट. आणि हा ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. क्रिस्टल ट्रॉफी, जेवढी वजनदार ट्रॉफी आहे तेवढीच वजनदार संघ तुम्हाला हवाय. अगदी वरून हा ड्रोन व्ह्यू घेतला, जो आपण पाहिलं तर पुण्यावरून खास आपण पाहिलं तर संतोष जाधव याने हा ड्रोन व्ह्यू घेतला या मैदानाच्या ट्रॉफीचा, जी आपण ओपनिंग केली. आमदार साहेब भाऊ जेव्हा आले होते त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं ओपनिंग केली. आणि हे संपूर्ण मैदान दाखवलं जात आहे सध्या तुमच्या समोर. पोलीस परेड ग्राउंड शिराळ्याचं तुम्ही पाहताय. ज्या पद्धतीने ग्रास कटिंग केले पिनू भाऊने, आणि हे मैदान अप्रतिम, मस्त. बघावं की बघतच राहावं. शब्द करायला गेले की शब्द कमी पडतील, कौतुक करायला गेलं की शब्द कमी पडतील असे मैदान. चर्चा 350 किलोमीटर लांब अगदी नवी मुंबई पर्यंत चालू आहे आमदार चषकची. यानंतरची मॅच आहे कंदूर पंचायत समिती गट विपक्ष कामेरी पंचायत समिती गट. दोन्ही कॅप्टन्स या. कंदूर पंचायत समिती गट विपक्ष कामेरी पंचायत समिती गट, दोन्ही कॅप्टन्स यायचे. जयादा, अभिजित सोनटके गोलंदाजीसाठी पहिला चेंडू यावेळी मात्र खेळून काढला, थांबला. कॅच ड्रॉप होतीये. कॅचेस पकडाव्या लागतील. मॅचेस जिंकायच्या तर कॅचेस इम्पॉर्टंट आहेत या मॅच मधल्या. तर बराचसा फरक पडतो. संतोष, एक कॅच पकडली की संपूर्ण खेळाडूंची कॉलर टाईट होते. एक कॅच ड्रॉप झाली तर काही खेळाडूंचे हात कमरेवरती येतात. हे क्रिकेट आहे. टीम मध्ये जर आत्मविश्वास आला तर एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला, तिसऱ्याचा 11 जणांमध्ये जर आत्मविश्वास आला तर टीम डेंजर बनते. या मॅच मध्ये कॅचेस पकडाव्या लागतील. मिस्टर अभिजित स्ट्राईकला, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू चांगल्या पद्धतीने टर्न केला. विकेट कीपर आहे, चेंडू गॅदर करतात. अप्रतिम गोलंदाजी.
प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी अचानक 2 वरती जावी तसा चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने वळतोय. आता दोन्ही फलंदाज चर्चा करतायत. एका साईडला अभिजित, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर दीपक कांबळे. दोघांमध्ये चर्चा चालू आहे. आता कानमंत्र दोघांनी एकमेकांना दिले आहेत. टीमची टोटल आहे 31. लॉस ऑफ दी 1 विकेट. तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती. अनुभवाचे बोल आपण पाहतोय अभिजित दादाच्या माध्यमातून दाखवले जात आहेत. बॅकफुटला जाऊन खेळताना पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पायामध्ये बेड्या ठोकण्याचा प्रयत्न आता केला जातोय. धावसंख्येला थांबवण्याचा प्रयत्न आता केला जातोय. धावसंख्येच्या पायामधला ब्रेक लावण्याचा प्रयत्न आता केला जातोय. पण दुसऱ्या साईडला या मॅच मध्ये अगदी उन्हासारखी बॅट तळपलेला फलंदाज दीपक कांबळे शांत बसेल का? जर दीपक कांबळेला शांत बसवलं तर या मॅचची रस्सी खेचली म्हणता येईल. चेंडू हवेमध्ये निघून जातोय. 1 बाउन्स. कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना. 4 धावेसाठी चौकार. रोज डालमुंडी खायची सवय तो डाळ भातावरती कधीच शांत बसत नाही. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा दीपक कांबळे सिंगल डबल्सने शांत राहणार नाहीये. भूक मला लाटेची, थेंबाने माझं पोट भरणार नाही. हारेल कित्येकदा, जिंकल्याशिवाय मी मागे येणार नाही. हा दीपक कांबळे. गोलंदाज दुसऱ्या साईडला आणखीन एक फटका दीपक कांबळेचा. हाय अँड हँडसम. हवेमध्ये अडचणी प्रत्येकाला, अडचणी प्रत्येकाला. वाटेमध्ये काटे सगळ्यांचे आहेत. काय फटका होता. झाड होता अडवं. हमें तो अपनों ने लूटा, गेरों में कहा दम था. जहां पे फटका मारा वहां पे झाड खड़ा था. अडला गेला. फक्त 2 धावेवरती शांत राहावं लागलं. 38 38 धावसंख्या. चेंडू पडला, कट झाला. ही गोलंदाजी आहे. हा चेंडू हवा होता अभिजित यांचा आणि इथे फसला गेला दीपक. बॅटीची लीडिंग एज आणि आत्ताची धाव आहे का अंपायर डिक्लेअर? येस आहे. येस, आत्ताची 1 धाव आहे. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर अगदी 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 39. 39 धावा आणि या ओव्हर मध्ये धावा खर्च झालेत 9 आतापर्यंत. सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय हे संपूर्ण बॅनर्स आम्ही दाखवतोय. आमदार चषक 2024 संपूर्ण बॅनर्स दाखवले गेले. 3 षटकांचा खेळ. धावसंख्या 39. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. अशा पद्धतीने राहिले ही मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आली. त्यानंतर विकेट आली नाहीये. पार्टनरशिप चांगल्या पद्धतीने अभिजित आणि दीपक कांबळेची. 39 धावसंख्या म्हणजे आपल्या टीम साठी गुलाबाचं फुल. दीपक कांबळे आणि अभिजित समोरच्या संघासाठी बाबळीचा काटा बनून टोचतायत. गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर अर्थातच पिनू दादा, संदीप उबाळे, पिनू दादा. कॅप्टन या टॉस साठी. कंदूर पंचायत समिती गट कॅप्टन या आणि कामेरी पंचायत समिती गट कॅप्टन या प्लीज. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. ही ओव्हर इम्पॉर्टंट आहे. दीपक 31 धावसंख्येवरती खेळतोय. 12 चेंडू 31 त्यानं ठोकल्यात. यॉर्कर चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न. पहिली धाव यावेळी मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न. फेकी आत्ताशी खेळली. डायरेक्ट थ्रो झाला नाहीये. बाल बाल बच गया. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तोपर्यंत काय घडते? चूक झालीये का? विकेट सॅक्रिफाईस झालीये. दीपक कांबळे स्ट्राईक वरती आला. ही जमाची बाजू आहे. अभिजितनं विकेट सोडून दिले. कधी कधी मोठं होण्यासाठी लहान व्हावं लागतं आणि यावेळी अभिजितनं जागा सोडली. बॅटर गॉन. स्ट्राईक घेतली का? स्ट्राईक वर आलो. मी पाहिलं. मी जिंकून घेतोय सारं. आणखीन एक शॉर्ट आर्म पूल A1 क्वालिटीचा आमदार चषक
वाकुर्डे खुर्दचा किंग मास्टर, मास्टर माइंड, हुशार, चालाक, चतुर आणि क्लेवर असा कोण असेल तर तो दीपक कांबळे, वन मॅन आर्मी आणि अर्थातच AK-47 14 चेंडू 38 वरती जाऊन पोहोचलाय. मेरे काबिलियत पे शक मत कर मेरे दोस्त, मुझे हराने के लिए कोशिश नहीं साजिश की जाती है. हा दीपक कांबळे. यावेळी देखील सुरेख फटका, स्क्वेअर कट ओव्हर द डीप एक्स्ट्रा एड, वन बाउन्स सीमारेषे पार. आता दीपक कांबळे खेळतोय. अर्थातच 42 या धावसंख्येवरती टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. अर्थातच 50 धावसंख्या. अप्रतिम. आमदार चषक 2024 ची सर्वात मोठी धावसंख्या 50 धाव. सर्वात मोठी धावसंख्या. संतोष चव्हाण, मला वाटतं हा सर्वात मोठा पाया आहे. इथून पुढे आता इमारत रचली जाईल. हा पाया मजबूत झाला. आता संदीप यांना थांबावं लागेल गोलंदाजी करताना. यावेळी देखील सुरेख फटका ड्राइव्ह केला. डीपेस्टा कव्हर रिझनला, वन बाउन्स, सेकंड बाउन्स, थर्ड बाउन्स, सीमारेषेच्या जवळ अडवला आणि अखेरीस आपण पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. एका साइडला टीमची टोटल जाऊन पोहोचले 52, तर दुसऱ्या साइडला दीपक कांबळे खेळतोय 16 चेंडू 44. आमदार चषक 2024 मधून अजूनही 50 कोणाची आली नाहीये. जर दीपक कांबळेची 50 आली तर ती पहिली 50 होईल. पहिलं ते पहिलं असतं. 50 असो किंवा प्रेम असो, पहिलं तर पहिलं दीपक कांबळेला दाखवला जातोय. 16 चेंडू 44 वरती तो खेळतोय. यावेळी सुरेख फटका हवेमध्ये जरूर आहे. 1700 चेंडू पर्यंत पोहोचेल का? नो मॅच लँड मध्ये पहिली धाव वेगाने कंप्लीट केले. कदाचित दीपक कांबळे फसला जाऊ शकतो. हो, डायरेक्ट थ्रो, वोड थ्रो. अप्रतिम फेकी केली आहे. डायरेक्ट थ्रो केला. एक धाव इथे जरूर भेटली आहे. रिप्ले टेलिकास्ट थ्रोचा तुम्ही पाहता. डायरेक्ट फेकी, बॅटर गॉन झाला. अजय माने यावं लागलं त्यांना. नवीन फलंदाज विनायक विनोद मैदानामध्ये दाखल झालेत. बॅकफुटला जातोय. या स्पर्धेची आमदार चषक 2024 ची पहिली 50 लगावणारा दीपक कांबळे बॅटवर करायची आहे. मानवंदना घ्यायचे दीपक कांबळे. वा वा, अप्रतिम बॅटिंग. 18 चेंडू 51 धावा, 4 षटकार, 3 चौकार, 283 चा स्ट्राइक रेट. वाकुर्डे खुर्दचा मास्टर माइंड खेळाडू दीपक कांबळे. काय ती देहबोली आहे, काय ती स्माइल आहे, काय ती चाल आहे, काय ती बॉडी आहे, काय ती बॉडी लँग्वेज, काय ते आर्म्स, मनगटातली ताकद लाजवाब आहे. पैसा वसूल बॅटिंग. 51 धावा टोकल्या. टॉस साठी जाऊयात निलेजी मर्डेकर सर यांच्याकडे. थँक्यू किरण सर. आपण टॉस करूया आणि टॉस साठी दोन्ही संघनायकांना विनंती करतो की आपण या आणि टॉस करण्यासाठी कारखान्याचे संचालक आदरणीय आमचे दत्तात्रय पाटील साहेब असतील किंवा बाबासो पाटील साहेब या ठिकाणी आहेत, यांनाही विनंती आहे. आणि नाईक पतसंस्था आदरणीय आमचे सदाशिव भंडारे साहेब आहेत, यांना विनंती आहे की साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा टॉस करत आहोत. या मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. टॉस आहे पंचायत समिती गट कंदूर विपक्ष पंचायत समिती गट कामेरी या 2 संघांमध्ये ही लढत आहे. दोन्ही संघांचा आतापर्यंत खेळाचा आढावा घेतला ना, दोन्ही संघांनी एक सामना खेळलेला आहे आणि तो त्यांनी गमावलेला आहे. हे दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करूया या सामन्याचा टॉस. सामना क्रमांक 5 आहे आणि या सामना क्रमांक 5 चा टॉस. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? ओके, टीम कंदूर नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. आपण कॉइन स्पिन करूया. काटा हा आवाज आहे आणि यस, काटा आलेला आहे. टीम कंदूर पंचायत समितीने टॉस जिंकलाय. महत्वाचा टॉस आहे. तुम्ही टॉस जिंकताय. निर्णय काय घेताय? बॉल फर्स्ट, कारण बॉल फर्स्ट घेऊन त्यांना कमीत कमी धावात रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि टीम ही चांगली आहे आमची. मग अशी हार्ड लक थोड्यासाठी आम्ही मॅच हारलो, पण त्यांना कमी धावात रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. निश्चित. मी तुमच्याकडे कामेरी टीम, तुम्ही पहिला सामना गमावलेला आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने नाही लागला, परंतु बॅटिंग करायची आहे. कोणतं टार्गेट द्यायला आवडेल? 40-45 टार्गेट देऊ आम्ही. आमची थोडी मिस फिल्डिंग झाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 कॅच ड्रॉप झाले, त्यामुळे आम्ही ती मॅच हरलो.
आपण निश्चित या ठिकाणी मान्यवर आहेत, त्यांच्याकडे वेळ साहेब, आमदार साहेबांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेबद्दल आपल्या भावना आपण व्यक्त कराव्या अशी विनंती. तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय मानसिंगरावजी नाईक भाऊ यांचं जे तालुक्यामध्ये विकासाचं मॉडेल हे सर्वांनाच माहीत आहे. शिराळ्यासारख्या गावामध्ये त्यांनी केलेली जी कामगिरी आहे, प्रशासकीय कार्यालय असेल, जिल्हा उपरुग्णालय असेल, बस स्टँड असेल, संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी त्यांनी केलेली आता मदत असेल, विविध उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांचं या सांगली जिल्ह्यामध्ये जे काम चालू आहे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं काम आहे, हे सर्व करत असताना सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष युवा नेते माननीय विराजदादा यांच्या संकल्पनेतून या तालुक्यामध्ये भव्य दिव्य अशा ह्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे पोलीस परेड ग्राउंड आहे, त्या वातावरणात भव्य दिव्य अशा ह्या स्पर्धा पार पडत आहेत. तालुक्याला शैक्षणिक सामाजिक सगळंच ओळख आहे, पण खेळाचं सुद्धा कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून एक चांगला उपक्रम राबवण्याचा माननीय विराज नाईक दादा यांनी जो उपक्रम राबवला आहे त्याबद्दल आम्ही त्यांना लाख लाख अशा शुभेच्छा देतो. आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा क्रिकेट किती भव्य दिव्य प्रमाणात इथं होत आहे हे या निमित्तानं तालुका पंचायत गटवर आपल्याला इथं बघण्यास मिळत आहे. अतिशय उत्कृष्ट असं स्पर्धेचे नियोजन केलं आहे. ही जे नियोजन केले आहे ती जी कमिटी आहे त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो, कारण मी सुद्धा क्रिकेट खेळायला माणूस आहे, मला यातलं प्रचंड ज्ञान आहे. क्रिकेट स्पर्धा भरवणं त्यासाठी किती त्रास होतो आणि किती संघर्ष करावा लागतो हे आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे खरोखर या कमिटीचं मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. मान्यवरांचा आभार. दोन्ही संघांना मॅचसाठी शुभेच्छा द्यावी आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. टॉस झालाय, टॉस जिंकलेला आहे टीम कंदूर पंचायत समिती गट या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. सत्र क्रमांक 2 कडे वळूया. अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा वाहतो, परंतु या मॅच मध्ये कोणता संघ यशाचा झरा शोधेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळूया आणि ऐकूया किरण मस्कर सरांचा आवाज. 60 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. पहिली 50 दीपक कांबळेच्या नावावरती राहिली आणि या मॅच साठी आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झालेत अजित गायकवाड आणि रुपेश निकम. लेजंड बॅटर दोन्ही. रोहन सध्या निघाला. पहिला चेंडू स्क्वेअर कॅच, राईट फटका अगदी निघून जातोय 2 धावेसाठी. पहिला चेंडूवरती अगदी लिटकट. जिंकणारा संघ सातत्याने जिंकत राहिला, रेकॉर्ड बनतो. एकदा नौका संघ एकदा जिंकला तर हेडलाईन बनते. आजची हेडलाईन कोण असेल हेच बघायचंय. यावेळी मात्र आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर राईट झाला. लेग अंपायर मेन अंपायरचा राईट बॉल अगदी वाईट बॉल दिला आणि आपण पाहिलं तर अगदी डोक्याच्या वरून जातोय तर गोलंदाजाला देखील दंडित केलं जाईल. 1 बाउन्स यावेळी मात्र दंडित केल्या. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर ओहो जास्तच वरून डोक्यावरून गेला. खूप प्रयत्न अजित दादाचा राहिला होता खेळण्यासाठी, मात्र वाईट बॉल 1 बाउन्स देखील दंडित केलं. तर इथून पुढे जो बाउन्सर होता तो संपला आता रोहनकडे. आता इथून पुढची गोलंदाजी कशी असेल, क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. 2 खेळाडू आपण पाहिलं तर अगदी बाहेर काढले. डीप मिड विकेट. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. सातत्याने येणाऱ्या एक्स्ट्रा धावा. एक धाव एका धावानं मॅच बनली जाईल आणि मॅच बनवणं गरजेचं आहे. आज जर हेडलाईन बनायची आहे तर आज आपल्या आयुष्यातून सर्वात चांगला खेळ, सर्वात चांगली बॅटिंग अजित गायकवाड यांना करावीच लागेल. 4 धावसंख्या. आमचं तमाम मान्यवर सध्या व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घेत आहेत. आमदार चषक 2024. यावेळी मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. चेंडू खेळाडू 2 चेंडू पर्यंत पोहोचतात. चेंडूकडे पाहतायत. 1 बाउंड चेंडू अडवला जातोय, गॅदर केलाय, फिरलाय आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी 2 धावा यावेळी मात्र कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट. पडणारा पडत नसतो, पडणारा घडत असतो. पडले, उठून उभा राहिले, चेंडू पकडला, फेकला. आमदार चषक. प्रत्येक जण आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं धगधगीच्या युगातून सध्या वेळ कोणाकडे नाहीये, मात्र आपल्या स्पर्धेसाठी, आपल्या खेळाडूंसाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी वेळेतला वेळ काढून आपण पाहिले तर आमदारांचे सन्माननीय आदरणीय बंधू
आदरणीय राजेंद्र नाईक आबा खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. यांना होतं काय खेळाडूंची मनोबल वाढली जातात. या पद्धतीने आपण पाहिलं तर आपले खेळाडू कुठे एक मोठ्या व्यासपीठावरती खेळत असताना प्रत्येकाचा हाच प्रयत्न राहिला या व्यासपीठावरून आणखीन खेळाडू तयार व्हावेत. यावेळी सुरेख फटका घेण्याचा प्रयत्न इनसाइड आउट हवेमध्ये चेंडू खेळाडू 3 चेंडूच्या मागावरती 1 बाउन्स सेकंड बाउन्स सीमा रेषे पार चौकार व्हॉट अ स्ट्रोक. पाटील साहेब त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम आपलं मनापासून अधिक स्वागत. आमदार चषक 2024च्या वतीनं शॉट ऑन पूल सुरेख फटका 1 बाउन्स. यावेळी मात्र चेंडू निघून जातोय. हा मोठा खेळाडू आहे. बडे मैच का बड़ा खिलाडी मिल गया. अजित गायकवाड या मॅच मध्ये रंग आणतोय. या मॅचला ते आग लावतात आणि अजित गायकवाड आहे तर मॅच आहे. अजित आहे तर दिवाळी आहे. अजित आहे तर उत्साह. अजित आहे तो सब कुछ है. अजित ने लगा डाला तो लाइफ जिंगा लाला. व्हॉट अ बॅटिंग. ग्रामपंचायत सदस्य सागावचे सुशांतजी पाटील साहेब यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. फुलटॉ चेंडू शॉट ऑन पोल 1 बाउन्स सीमा रेषे पार व्हॉट अ स्ट्रोक. अजित गायकवाड में रुकेगा नहीं मैं झुकेगा नहीं साला. व्हॉट अ स्ट्रोक. हॅट्रिक चौकार. काय साहेब यांचं देखील मनापासून अधिक स्वागत करतो. अगदी व्यासपीठावरती हा चेंडू जाऊन आदळला जिथे आपण पाहिले तर आमच्या सर्वांचे लाडके आबा अर्थातच राजेंद्रजी नाईक साहेब आणि संपूर्ण आमचे मान्यवर जिथे आहेत तिथे हा मानवंदना देण्यासाठी चेंडू हॅट्रिक चौकार आलेत. यावेळी देखील बॅट स्विंग केले त्यानंतर बॅटिंगचा अगदी कॉर्नर चेंडू आपण पाहिले एका धावेसाठी धावा आलेत. बॅटिंग मस्त होते. मॅचला मजा येते. पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा. तुम शेर है तो हम सवा शेर है. तुम बड़े मियाँ है तो हम छोटे मियाँ है. तुम बाहुबली तो हम ग्रेट खली आहे. आणि खलीबली 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 या मॅच मध्ये नक्की होईल कारण की टायगर अभी जिंदा आहे. अजित गायकवाड त्याचं नाव आहे. 19 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. व्हॉट अ मॅच. ना थके थे पाव कभी ना हिम्मत हारी है. मैंने देखे कई दौर और आज भी सफर जारी है. वाह. शीतल जाधव यांनी कमेंट दिले आमचा आमदार आमचा अभिमान. वा खूप छान शीतल जाधव मॅम थँक्यू सो मच. कमेंट्स आपण वाचतोय. टीमची टोटल आपण पाहिली 19 धावसंख्या. हॅट्रिक चौकार या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अजित गायकवाडच्या नावावरती आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर हॅट्रिक चौकार संकेत पायमलने देखील लगावला होता पहिल्या दिवसामध्ये. संकेत लायकरने हॅट्रिक चौकार लगावले होते. 19 धावा स्कोर कार्डवरती. व्हॉट अ मॅच. परिस्थिती जेवढी बिकट अजित गायकवाड तेवढाच तिखट म्हणायला हरकत नाहीये. यॉर्कर चेंडू खोदून काढायचा प्रयत्न. एक धावी ते कंप्लीट केली जाते. एकाच धावी समाधान मानलं जातील. मॅच बनत चालली आहे कारण की एखादी चुकी देखील इथे तुम्हाला माफ करणार नाही कारण की क्रिकेट आहे. चुकीला माफी नाही. संभल के खेळणं पडेगा. दुसऱ्या साईडला रुपेश दादा विनोद माने आलाय. मलिंगा मात्र आज बॅटिंग दमदार चालू आहे. आज ओम साई शिराय दिसून आली. कोण म्हटलं आम्ही थकलोय. अप्रतिम आग लावली म्हणजे हा आत्मविश्वास हवा. मॅच बनली जाते. 60च्या पुढे करू. ही आत्मविश्वास ही चिकाटी हवी आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वॅट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. पॉइंटचा चेंडू पर्यंत पोहोचतात. एक धावी ते कंप्लीट केली जाते. स्ट्राईक वरती जेवढा वेळ अजित गायकवाडला पाठवलं जाते तेवढा अजित गायकवाडला स्ट्राईक वरती सोडलं जाते. येस अंपायर येत आहेत. कदाचित शंका आली आहे. लेट्स सी. कोणीही आता व्यासपीठावरती येणार नाहीये. पंचांनी खूप छान काम केलंय. गेले 1 नाही 2 नाही 3 दिवस
वैभव नलवडे, सुरेश सातपुते, संतोष डोकरे, सुनील पाटील हे कोल्हापूर टेनिस क्रिकेटचे क्वालिफाईड अंपायर्स आहेत. आता हे चेक केलं जात आहे अंपायर साठी जी कोर्टामध्ये ओमसा MTCच्या कोर्टामध्ये हा चेंडू टाकलाय, चेक केलं जाते. हा छोटा मुलगा पाणी घेऊन पळत गेलाय. अशा वेळी चूळ भरणं देखील खूप इम्पॉर्टंट असतं, कारण की बरेच खेळाडू पाणी पिणं टाळतात. डिहायड्रेशन वगैरे सगळ्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. पाणी पोचलंय. कहाणी काय राहिलंय मॅचची? 21 धावसंख्या 21. वॉट मॅच 21. प्रत्येक जण मोबाईल खिशात ठेवून शांत मॅच कडे बघतो, कारण की मजा आली या मॅच मध्ये. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलं, तोपर्यंत चेंडू पकडला, फेकला मागच्या बेसूला, तोपर्यंत ओहो. जेव्हा अजित गायकवाड धावत होते तेव्हा सगळ्या टीमचे हार्टबीट्स असे होते, हे हार्टबीट्स होते सगळ्या टीमचे, कारण की अजित गायकवाड आहे तर मॅच आहे. यॉर्कर होता क्रिकेटचा मराठी भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये बुंदा चेंडू. यॉर्कर तोपर्यंत रिप्ले मध्ये पहा, बॅट ड्रॅग केली होती पण चेंडू जर लागला असता जर तर ला क्रिकेटमध्ये थाया नाहीये. रिक्स घेतल्याने तोटा होतो, ठीक आहे रिक्स घेतायत. बिगिट करण्याचा प्रयत्न खाली राहिला, थोडासा सबमरीन चेंडू, डॉट बॉल येतोय. मॅच मध्ये आणखीन रंगत यायची असेल तर रुपेश भाऊंना देखील 2 हात करावेच लागतील. वॉट अ मॅच. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, पायाने चेंडू जरूर अडवला. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट झाले, खाली पडतायत, लढतायत. ही मॅच वेगळ्या दिशेला जाते. अंगाला माती लागली तरी चालेल, पण थोडासा कदाचित क्रॅम्प आल्या, काळजी घ्यायची. माझ्या चांगल्या वेळेला दुनियाने सांगितलंय की मी कसा आहे, आणि माझ्या वाईट वेळेने मला सांगितले की दुनिया कशी आहे. स्पोर्ट्स लवर. आणि सध्या पहा भगवा झेंडा दाखवला जातोय ओमसा MTC छत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा म्हणजे छत्रपती. ही स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते. त्या स्त्रीच्या पदराला हात लावणारा, रांजाचा भरचौकात चौरंग करणारा राजा म्हणजे छत्रपती. मुठभर मावळे हाताशी घेऊन स्वराज्याची शपथ पूर्ण करणारा राजा म्हणजे छत्रपती. आणि खऱ्या अर्थानं 450 वर्षांचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा एकमेव मराठा राजा म्हणजे छत्रपती. धर्म शिवबा, कर्म शिवबा, गळ्यातली माळ शिवबा, तुकोबांची गाथा शिवबा, घरासमोरची दिवस शिवबा, आई शिवबा, बाप शिवबा. आणखीन काय सांगावं, काय आहे शिवबा. एका बापानं सांगितलं जगावं कसं, एका पुत्रानं सांगितलं स्वराज्यासाठी मरावं कसं. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आहे स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. आमदार चषक 2024. खूप छान. 23 धावसंख्या 23. यावेळी सुरेख फटका, अप्रतिम फटका, मनगटातली ताकद आहे. चेंडू निघून जातोय 2 धावासाठी. ओहो, इथे थोडसा जागा पण पहिले 2 धावेसाठी नाराज असतील. टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचते. अगदी 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 25. समीकरण आपण पाहूयात. येणारे तब्बल 12 चेंडू आणि विजयासाठी 35 धावेची गरज आहे. 12 चेंडू 35 धावा, 35 धावा 12 चेंडू, म्हणजे आता येणारी तिसरी ओव्हर इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाची असेल तिसरी ओव्हर. हातात घड्याळ कुठलं पण असो, वेळ आपली आणता आली पाहिजे. आणि जर वेळ वाईट असेल ना,
दुनिया हात नाही चुका पकडते, हे खरंय. आणि वेळ जेव्हा आपली येते तेव्हा तीच दुनिया विचारते भाऊ कसं केलं हे. यासाठी या मॅच मध्ये करून दाखवावंच लागेल. मिस्टर अमोल माने गोलंदाजीसाठी दाखल झालेत. मिस्टर रुपेश यांना पाहत आहे बॅटिंगसाठी. ओहो चेंडू सोडून दिला. यावेळी देखील काय घडलंय. ओहो कदाचित डेलिब्रेट आहे. येस इट्स अ डेलिब्रेट. डेलिब्रेट म्हणजेच फलंदाजाने कुठली ऍक्शन केली नाही, बॅट स्विंग केली नाही, तो जागेवरती तसाच उभा होता, कुठली मुवमेंट झाली नाही, चेंडू त्यांच्या शरीराला लागला, डिक्लेअर मध्ये गेला तरीही धाव भेटणार नाही. डेलिब्रेट म्हणजे डॉट बॉल, कुठली धाव नाहीये. येस यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर कार्पेटला अगदी गुरगुल्या करत बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मध्ये जरूर जातोय. चेंडू आपण पाहिलं डिक्लेअर झोनच्या इथे 2 धावेसाठी 2-2 धावा देखील इम्पॉर्टंट असतील. 2-2 धावा देखील इम्पॉर्टंट. जो है वो लेना पडेगा. एक हात से दो, एक हात से लो. अजित गायकवाड दुसऱ्या साईडला नॉन स्ट्राईकला उभे आहेत. ते किती वेळ नॉन स्ट्राईकला उभे राहतात यावरती देखील मॅच अवलंबून आहे. रुपेश भाऊ या मॅच मध्ये कसा कमबॅक करतायत, कारण की तरबुजे को देख के खरबुजे को रंग बदलना पडेगा. या मॅच मध्ये रंग बदलावा लागेल. 27 सोडून दिलाय. पहिला ओळखला, जज केला, जाने दो भाई. व्हाईट बॉल साठी नॉन स्ट्राईकला अजित गायकवाडकडे अजूनही लक्ष आहे. व्हाईट बॉल. आता समोरची टीम आपण पाहिली तर वाकुटे टीमला विचारलं तुम्हाला काय पाहिजे, जमीन जायदाद बंगला. नाही, अजित गायकवाड चाहिए आणि सध्या त्याच्याकडेच लक्ष आहे. टीमची टोटल 28 28 धाव संख्या. बिग हिट, एक फटका. व्हाट अ स्ट्रोक. काय फटका खेळलाय. आग लागली. दे दनादन, दे धक्का घे चक्का, चिपके तो फटके. काय फटका खेळलाय. गंगेमध्ये हात धुवून घेतले जात आहेत. अप्रतिम स्ट्रोक. 34 धावा. 34. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न. खेळाडू वेगाने जातात. अजित गायकवाड स्ट्राईक वरती. स्ट्राईक रोटेट झाले. चेंडू पकडला, फेकला नाहीये. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते अगदी 35 या धाव संख्येवरती. वाकुडे टीम एका साईडला जी आपण पाहिली तर सर्व काही या मॅच मध्ये अगदी ओतून टाकते. दुसऱ्या साईडला ओमसाई शिरा टीम आहे जी देखील आपण पाहिले का आहे नाही सगळं. दोन्ही टीम कडे अष्टपैलू खेळाडू आहेत. एका साईडला 40+ अनुभव, दुसऱ्या साईडला यंग टॅलेंट आहे. या दोघांमधली चाललेली ही लढत पैसा वसूल आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळी मात्र वेगाने जरूर टाकला. अंपायर कॉल वाईड प्लस GST 2. हो आत्ताच्या 2 धावा आहेत. आत्ताच्या 2 धावा. काय घडतंय या मॅच मध्ये. एक धाव खूप इम्पॉर्टंट. आमचा निर्धार हाच आमचा प्रगतीचा षटकार. भाऊंसाठीचं हे वाक्य, या स्पर्धेसाठीचं हे वाक्य खूप छान. या स्पर्धेला छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला जातोय. टीमची टोटल आपण पाहिली तर 37 धाव संख्या आणि टीमची टोटल समीकरण 8 चेंडू 23 धावा. मॅच बनली आहे, बनवली आहे, घडली आहे, घडवली आहे, रंगली आहे. अजून खूप मॅच बाकी आहे. अजित गायकवाड 9-21 वरती खेळतायत. यावेळी सुरेख फटका, स्क्वेअर कट अगदी निघून जातोय. पुन्हा एकदा जिथे आपण पाहिलं तर धावा आहेत तब्बल 2. या 2 धावा. मॅच बनत चालली आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे. ज्या चिंचेच्या झाडाखाली ज्या गाड्या आहेत त्या पटकन काढून घेतल्या तर बरं होईल, कारण की आत्ताचा चेंडू जर नीट गेला असता. येस, थँक्यू. बापरे, एवढे ऐकणारे जर भेटले तर खरंच बरं वाटतं. 39. एक चेंडू अजूनही बाकी आहे. यावेळी देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पॉईंटचा खेळाडू. क्रिकेटमध्ये फुटबॉल नाही चाललाय. पायाने अडवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जागेवरतीच थांबले. एकाच धावेती समाधान. दुसऱ्या धावेचा मोह थांबवलाय. लालच बुरी बला है. लालच करके किसका नहीं हुआ भला.
एकाच धावेती समाधान. 3 षटकांचा खेळ झालाय. 40 धाव संख्या. आता 6 चेंडू 20 धावेची गरज. 6 चेंडू 20 धावा 20 धावा. 6 चेंडू 6 चेंडू 4 षटकार 4 षटकार. 6 चेंडू 6 चेंडू 5 चौकार 5 चौकार 6 चेंडू. हे समीकरण आहे या मॅचचं. 6 चेंडू 20 धावा. वड मॅच बनली ही मॅच. मनापासून आभार व्यक्त करेल. अगदी धावपळीच्या वेळेतला वेळ काढून आपण सर्वजण उपस्थित राहून व्यासपीठाची खऱ्या अर्थानं शोभा वाढवली. आमचे सन्माननीय आदरणीय आबा राजेंद्रजी नाईक साहेब, त्याचबरोबर दत्तात्रयजी पाटील साहेब, बाबासाहेब पाटील साहेब, सन्माननीय सदाशिव भंडारे साहेब आणि इतर संपूर्ण मान्यवर या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. टीमची टोटल आहे 40. 6 चेंडू 20 धावेची गरज. सध्या स्क्रीनवरती आमच्या सर्व मान्यवरांना दाखवलं जातं. आमचे कॅमेरामॅनच्या माध्यमातून स्क्रीनवरती पाहताय तुम्ही. आमचे लाडके आमदार साहेब यांचे बंधू सन्माननीय आदरणीय आबा राजेंद्रजी नाईक साहेब यांची उपस्थिती सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. बॅकफुटला जातोय. शॉट आर्म पूल. कॅच घेण्याचा प्रयत्न, चेंडू अडला नाहीये तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न मात्र इथे पूर्ण होईल का? 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 5 चेंडू आता 18 धावेची गरज. अभय का मजा. येस 5 चेंडू 18 धावा. ईश्वर का दिया अल्प नहीं होता, जो छूट जाए वो संकल्प नहीं होता. हार को लक्ष्य दूर ही रखना, क्योंकि जीत का कोई विकल्प नहीं होता. जीत का कोई विकल्प नहीं होता. जिंकावं लागेल. आज थकून चालणार नाहीये. खाली बसलेत, आज उठून उभं राहावं लागेल. दमलेत, थकलेत, आज थकवावं लागेल. समोर अजय माने आहेत. त्यांच्या समोर आपण पाहिलं तर ओहो, यावेळी चेंडू आपण पाहिलं तर अप्रतिम चेंडू. यार्ड टू यार्ड. अजय माने कधी 1 रुपयाचं नाणं ठेवावं. चेंडू टाकावा यार्ड टू यार्ड. मीटर टू मीटर मोजून मापून तोलून हा चेंडू टाकलाय. व्हॉट अ बॉल यार, व्हॉट अ बॉल. लाजवाब यार. तब्बल 4 चेंडू अजूनही बाकी. 4 चेंडू 18 धावेची गरज. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटीच्या अगदी बॉटमला धाव घेतली जात नाहीये. डॉट बॉल. हा हुक मी एका थांबवला होता मागे. हा हुक मी एका मागे थांबवला होता. एखाद्या खाणीतून जसं हिरा काढावा, एका पत्त्यातून जसा एक्का काढावा, तसा अजय मानेला बाहेर काढला. हुक मी एका बाहेर थांबवलाच होता शेवटच्या ओव्हरसाठी. अजित गायकवाड या मॅच मध्ये 2 हात करतात. मॅच अजून चालू आहे. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग झाली बॅटीच्या अगदी बॉटमला. ओहो भाई, हा कोणाच्या बाजूने आहे? हा कोणाच्या बाजूने आहे? याला भेटावं लागेल नंतर. कोण आहे तो? करण अर्जुन मधला करण आहे. वा. बॅकफुटला सुरेख फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रीजन 1 बाउन्स. चौकार मात्र वेळ गेला, थोडासा वेळ गेला. खेळताना असं खेळायचं की जिंकणाऱ्यापेक्षा तुमच्या संघर्षाची चर्चा झाली पाहिजे. संघर्ष आज मैदानामध्ये केलाय नो डाऊट अजित गायकवाडने. 16 चेंडू 32. फौजी खूप असतात मनमौजी, लाखात एक आमचा फौजी अजित गायकवाड. 16 चेंडू 32. आणि अगदीच नुकतेच आपण पाहिले तर मुंबई पोलीस कार्यरत. हो, यावेळी मात्र चांगला चेंडू. विजय संघ आपण पाहिले तर वाकुडे पंचायत गट विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मित्रांनो, ओम साई शिराळा या टीम मधील अजित गायकवाड यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. वेल बॅटिंग यार, वेल बॅटिंग, वेल बॅटिंग. जिंकल्या यार, जिंकलात. खूप छान. आणि वाकुडे टीम हार्ड लक. वाकुडे टीम खऱ्या अर्थानं लगातार मला वाटतं ही मॅच दुसरी जिंकले. विजयाची दिंडी हातामध्येच त्यांनी सुरू ठेवली आणि ओम साईला लगातार दुसरा पराभव स्वीकारावा लागलाय. नेक्स्ट मॅच लगेच चालू होईल. आणि संघ मालक संतोष भाऊ सिरसट साहेब यांच्या माध्यमातून दीपक